नमस्कार. करा 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 हो द्या. कारभारी नाही आली का? बैल धुतलाय, गुलाल लावाय ना, वल्यातच पट्टी वडायची काय दाताला. किती काल परवा दिवशी आला ना? कशी वाटते जत्रा? फिरायचं झालं का जत्रा? बैल आणल्यामुळे फिरायचं होत नाही. मग कधी जाणार फिराय? कारभार आल्यावर आवर्जून चक्कर मारायची, त्याच्यानंतर हालचाल बघायची. खरंच चांगले चांगले वासरांचे व्यवहार झाले तर का जाग्यावर जाईल. त्याच्यानंतर एक अभ्यास करायचा की बाबा एवढी चांगली जनावर असून खिल्यार असून काय व्यवहार होत नाहीत. चौकशी करायची वासरू, विचारायचं त्यांना बाबा कोण मागितलंय का न मागितलंय, विकलंय का न विकलंय. त्यानंतर एक अभ्यास आपल्या तरुण वर्गाचा झाला पाहिजे. कारण काय तरुण वर्गाशिवाय पर्याय नाही खिलार संगोपनाला, बरोबर आहे. म्हणजे जेवढं आपण त्या तीव्रतेनं काम करू शकतोय त्या तीव्रतेनं जुनी माणसं काम करू शकत नाहीत, किंवा आपल्या पुढची पिढी जी लहान आहे ती पण करू शकत नाहीत. पण ती जबाबदारी आपल्यावर आहे. हां, आठवणी तेवढं मी सांगितलेलं काम करायचं. हां, कारण मला सकाळपासून फोन येत आहेत, आम्ही करशुंडी फिरलो मनासारखं वासरू नाही. कारण काय शोधून काढायचं आणि ते पूर्ण करायचं, आपण पाठीमागं लागायचं. ओके, ठीक आहे. तुमचं काम झाल्यानंतर कारभारी आल्यावरती फिरून या चक्कर मारून. परत मी येतो इथल्या जवळ. हां, किंवा आवाज द्या मला.